साहेब, आपल्या कार्यकर्त्यांच्या जीवाला धोका आहे, त्यामुळे तुम्ही वैयक्तिक लक्ष घाला, असं पुण्याचे शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांनी शरद पवारांकडे हे साकडं धरलेलं आहे। प्रशांत जगताप यांनी कार्यकर्त्यांसोबत भेट घेऊन शरद पवार यांच्याकडे ही तक्रार केली आहे। राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हे नाव आणि पक्षचिन्ह अजित पवार गटाला देण्याचा निर्णय निवडणूक आयोगाने दिला आणि त्यानंतर संतप्त झालेल्या कार्यकर्त्यांनी पुण्यामधल्या पक्ष कार्यालयामधल्या अजित पवार यांचं नावाचं जे फलक होतं ते तोडलं होतं आणि त्यानंतर अजित पवार यांच्या विरोधामध्ये जोरदार घोषणाबाजी सुरू झाली आणि दरम्यान अजित पवार यांचा गट आणि शरद पवार यांच्या गटामधले कार्यकर्ते एकमेकांच्या समोर उभे ठाकले होते आणि त्यानंतर आता साहेब, आपल्या कार्यकर्त्यांच्या जीवाला धोका आहे, त्यामुळे तुम्ही वैयक्तिक लक्ष घाला, अशी मागणी आणि अशी तक्रार प्रशांत जगताप यांनी शरद पवार यांच्याकडे केली आहे। ज्ञानेश्वर चौतमल आमचे प्रतिनिधी आहेत आपल्यासोबत। ज्ञानेश्वर, काय अधिकची माहिती मिळते? आता प्रशांत जगताप हे शरद पवार यांच्याकडे तक्रार करताना दिसत आहेत आणि विनंती सुद्धा करतायत की कार्यकर्त्यांच्या जीवाला आता काही बरं वाईट होऊ शकतं, कार्यकर्त्यांना आता या सगळ्याचा रोष सहन करावा लागतोय। बरोबर आहे। अजित पवारांना पक्षचिन्ह आणि पक्षाचे अधिकार गेल्यानंतर राष्ट्रवादीच्या शरद पवार गटाकडून पुण्यात आंदोलन करण्यात आलेलं होतं कार्यालयाच्या बाहेर आणि कार्यालयाच्या बाहेर असलेली जी कोनशिला होती त्यावर अजित पवारांचं जे नाव होतं त्या नावावर हातोडा चालवण्यात आलेला होता। ज्या कार्यकर्त्यांनी अजित पवारांच्या नावावर हातोडा चालवला त्या सगळ्या कार्यकर्त्यांच्या जीवाला धोका असल्याचं प्रशांत जगताप, जे राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गटाचे पुण्याचे शहराध्यक्ष आहेत, त्यांनी शरद पवारांकडे गाऱ्हाणं म्हणताना असं म्हटलंय की आपल्या कार्यकर्त्यांच्या जीवाला धोका आहे, तेव्हा यासाठी म्हणून काही ते प्रयत्न करता येतील का, यासाठी विनंती शरद पवार गटाच्या शहराध्यक्षाने शरद पवारांकडे केल्याचं पाहायला मिळतंय। राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हे नावानी चिन्ह गेल्यानंतर जो तणाव शहर कार्यालयाच्या बाहेर निर्माण झालेला होता, यावेळी जे आंदोलन घडलं, या आंदोलनाच्या दरम्यान काही आंदोलकांनी अजित पवारांच्या नावावर हातोडा चालवल्यानंतर विरोधी गटाचे अर्थात अजित पवार गटाचे जे कार्यकर्ते आहेत ते शहर कार्यालयाच्या समोर आले होते। प्रशांत जगताप यांना त्यांनी जाबही विचारलेला होता। समोरासमोर हे कार्यकर्ते आल्यानंतर पोलिसांनी मध्यस्थी करून हा सगळा वाद तेव्हा मिटवला। मात्र आता शरद पवार गटाच्या कार्यकर्त्यांना भीती वाटते आणि म्हणून त्यांनी स्वतः शरद पवारांची भेट घेत त्यांचं जे म्हणणं आहे ते त्यांच्या समोर मांडल्याचं पाहायला मिळतंय। बरं, खरं तर प्रशांत जगताप हे सध्या शरद पवार यांच्या गटात आहेत, त्यांच्या सोबत आहेत। मात्र हे जेव्हा घडलं, ज्या वेळेला अजित पवार यांच्या नावाची जी काही कोनशिला होती किंवा त्यांचा जो नामफलक होता तो काढण्यात आला, त्यावेळेला नेमकं काय घडलेलं होतं आणि पोलिसांनी या सगळ्यामध्ये काही मध्यस्थी केली होती का? ज्ञानेश्वर, ज्या वेळेला शरद पवार यांचा गट आणि अजित पवार यांच्या गटामधले कार्यकर्ते आपापसात भिडलेले होते, तेव्हा नेमकं काय घडलं होतं? पोलिसांनी या सगळ्यामध्ये काही मध्यस्थी केली होती का? बरोबर आहे। दत्ता सागरे नावाचे अजित पवार गटाचे कार्यकर्ते आहेत, जे शरद पवार गटाच्या कार्यालयाच्या समोर आले होते आणि अशा पद्धतीनं अजित पवारांच्या नावाच्या पाठीवर हातोडा का चालवला अशा पद्धतीचा जाब विचारायला म्हणून आले। तेव्हा अर्थात दोन वेगवेगळ्या गटाचे कार्यकर्ते समोरासमोर आले हे पाहताच पोलीस बंदोबस्त त्या ठिकाणी जो होता कार्यालयाच्या बाहेर त्यांनी मध्यस्थी केली आणि काय जो वाद आहे तो या ठिकाणी न करता आपापल्या शहराध्यक्षांकडे तक्रार करत तुमचं म्हणणं मांडा अशा पद्धतीचं आवाहन पोलिसांकडून करण्यात आलेलं होतं। यावेळी प्रशांत जगताप, जे शरद पवार गटाच्या राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष आहेत, त्यांनी हे कार्यकर्त्यांकडून केली गेलेली जी कृती आहे या कृतीचं समर्थन केलं नाही। त्यांनी सांगितलं की अशा पद्धतीनं हातोडा चालवणं हे चुकीचं आहे, मी कार्यकर्त्यांना समज देतो अशा पद्धतीनं आश्वस्त करण्याचा प्रयत्न जो आहे तो दत्ता सागरे, जे अजित पवार गटाचे कार्यकर्ते आहेत, जे शरद पवार गटाच्या कार्यालयासमोर येऊन जाब विचारत होते, त्यांना त्यांनी आश्वस्त केलेलं होतं। तेव्हा तो वाद मिटला। मात्र काल शरद पवारांची भेट सगळ्या समर्थकांनी घेतल्यानंतर शरद पवारांना असं सांगितलं की असं आंदोलन केल्यानंतर आमच्या जीवाला धोका असल्याचं आम्हाला भीतीतून वाटतंय। हो, अगदी ज्ञानेश्वर, धन्यवाद या सगळ्या अपडेटसाठी। वैभव आपला राष्ट्रवादी काँग्रेसचा उपाध्यक्ष आहे। आसिफ सरांनी सांगितलं की वैभवनी गाडी चालवावी यांची, निखिल वागळे यांची, आणि म्हणून त्याला बोलवलं आणि मग तुम्हाला वेळच सांगितलं की हल्ला होतोय। मग आम्ही टू व्हीलर घेऊन आम्ही या सगळ्यांना भक्ती कुंभार होती, पायल सावंत होती, रुपालीताई शिंदे होत्या, ऋतुजा देशमुख आपली कोथरूडचे अध्यक्ष आहे, श्रद्धा जाधव आपले हडपसरचे अध्यक्ष आहे, जयदीप होता, रमेश होता, त्याच्यानंतर पायकडे होता,
अजिंक्य, हा रेहान होता, हा इमाद होता, सोशल मीडियाचं कामकाज सांभाळतो. हे तनयाची आई आहे, तनया जी कसबेची अध्यक्ष आहे आपली. आणि तन्वीर कुठे गेला? तन्वीर आपला कार्याध्यक्ष आहे शहराचा, अल्पसंख्याक सेलचा, खडकवासल्याचा. यांनी सगळ्यांनी हे केलं. दगडविटा येत होत्या आणि त्यावर ह्यांना ढकललं जात होतं रस्त्यावर, पण यांचं तर ही महत्त्वाची बातमी आपण बघतोय. पुण्याचे शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांनी आता शरद पवार यांच्याकडे साकडं घातलेलं आहे. आपल्या कार्यकर्त्यांना सोबत घेऊन ते शरद पवार यांच्या भेटीसाठी गेलेले होते आणि त्यावेळेला आपल्या कार्यकर्त्यांच्या जीवाला धोका आहे, त्यामुळे साहेब तुम्ही वैयक्तिक असं लक्ष या सगळ्यामध्ये घालावं अशी मागणी आणि अशी उपाध्यक्ष आहे. केली आहे. त्या दिवशी आसिफ सरोदे सरांनी सांगितलं की वैभवनी गाडी चालवावी यांची, निखिल वागळे यांची, आणि म्हणून त्याला बोलवलं. आणि मग तो मला वेळच सांगितला की हल्ला होते. मग आम्ही टू व्हीलर घेऊन आम्ही या सगळ्यांना भक्ती कुंभार होती, पायल चव्हाण होती, रुपालीताई कुठे गेल्या, रुपालीताई शिंदे होत्या, ऋतुजा देशमुख आपली कोथरूडची अध्यक्ष आहे, श्रद्धा जाधव आपली हडपसरची अध्यक्ष आहे, जयदीप होता, रमीज होता, त्याच्यानंतर पायगुडे होता, अजिंक्य, हा रेहान होता, हा इमाद होता, सोशल मीडियाचं कामकाज सांभाळतो. हे तनयाची आई आहे, तनया जी कसबेची अध्यक्ष आहे आपली. आणि तन्वीर कुठे गेला? तन्वीर आपला कार्याध्यक्ष आहे शहराचा, अल्पसंख्याक सेलचा, खडकवासल्याचा. यांनी सगळ्यांनी हे केलं. दगडविटा येत होत्या आणि त्यावर ह्यांना ढकललं जात होतं रस्त्यावर, पण यांचं वैभव आपला राष्ट्रवादी युवक काँग्रेसचा उपाध्यक्ष आहे. त्या दिवशी आसिफ सरोदे सरांनी सांगितलं की वैभवनी गाडी चालवावी.